मेथीचा सीझन जायच्या पहिले नक्की मेथी मसाला मटरी तयार करा, एकदम छान लागते, क्रिस्पी बनते। त्याच्यासाठी घेतलेले मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली, बारीक चिरून घेतलेली, पॅन ठेवलेला, पॅनमध्ये 1 चम्मच तूप टाकलेले, धुतलेली चिरलेली मेथी टाकायची, तिला चांगलं शिजवून घ्यायचं, परतून घ्यायचं, म्हणजे कडू लागायला नको। 1 कटोरी घेतली, त्याच्यामध्ये 2 वाट्या मैदा टाकलेला आहे, अर्धी वाटी रवा टाकलेला आहे, त्याच्यानंतर 1.5 चम्मच मी इथं तिळी घेतलेली सफेद तीळ, त्याच्यानंतर मी काळी मिरी पावडर घेतलेली अर्धा चम्मच, ओवा घेतलेला आहे 1 चम्मच क्रश करून, जिरा पावडर घेतलेला आहे 1 चम्मच, हळद पावडर अर्धा चम्मच आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं, कमी जास्त करू शकता आणि 2 चम्मच मी इथं मोहनसाठी तेल टाकते आणि शिजलेली मेथी ती आपण आता याच्यामध्ये मिक्स करून देणार आहे। मिक्स झालेली आहे म्हणजे टाकून दिलेली, याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। मेथीला मसाले हलक्या हाताने थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं करून डो तयार करायचं मस्त, आणि जास्त पातळ डो तयार करायचा नाही ते मटरी नरम पडून जाते। डो तयार झालेला आहे मस्त घट्ट, त्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया। आता आपण साठा तयार करून घेऊया। 2 चम्मच तेलमध्ये मी 1 चम्मच मैदा टाकलेला आहे, त्याला मस्त मिक्स पातळ साठा तयार करायचा आहे। साठा तयार करून झालेला आहे, तर मग आता लोळीच्या आकाराने 1 लोळी घेऊन घ्यायची, तिला पोळीच्या आकाराने लाटायची, जेवढं बारीक लाटता येईल तेवढं बारीक लाटून घ्यायचे। आता आपली पोळीच्या आकाराने लाटून झालेली, साठा लावायचा आहे, पुरा पोळीला साठा लावून द्यायचा आहे, दोघी साईडने फोल्ड करायचा, त्याच्यावर परत साठा लावायचा आहे आणि पसरून द्यायचा तो साठा लावलेला, परत फोल्ड करून घ्यायचं, याच्यावर परत साठा लावायचा आहे, साठा लावून झाला का परत दोघी साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हलका हाताने चौकोनी आकारमध्ये लाटून घ्यायचं। याला परत लाटून झालं का साठा लावून द्यायचं, दोघी साईडने फोल्ड करायचं, परत त्यांच्यावर पण साठा लावून घ्यायचं। साठा लावून झाला का हलक्या हाताने लाटून घ्यायचं, हलक्या हाताने लाटून झालं का मटरीच्या आकाराने कापून घ्यायचं। तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे, मटरी तर तेल गरम झालं का टाकून द्यायची, तळून घ्यायची, मस्त क्रिस्पी होते तोपर्यंत, आणि खालीवरती करून घ्यायचं, चाळून घ्यायचं आणि झाली आहे मटरी तयार, काढून घ्यायची। बघू शकता किती क्रिस्पी मटरी बनलेली, किती छान मटरी झालेली। तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच